जर त्यांना मिळणार नाही तर ही मुलं आत्महत्येकडे वळण्याची भीती वाटते. अगोदरच 45 मुलांनी आत्महत्या केली आहे. पुन्हा जर आता अशा पद्धतीने काही झालं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार असेल. नक्कीच. पण एक नाही, आज आम्ही विषय जो घेतला आणि सातत्याने विषय जे घेत असतो ते काही असे विषय घेत असतो ज्या विषयांना जास्त प्रायोरिटी आहे. समाजामध्ये अनेक प्रकारचे अनेक विषय आहेत. कोणत्या विषयाला तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे ह्याचा चॉईस तुम्हाला करावा लागेल. आज हा जो विषय आम्ही घेतला हा देशाच्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पायनल कॉर्ड असं म्हणतो, मूळ जी नाडी देशाची आहे या नाडीबद्दलचा हा विषय आहे. हा फक्त औरंगाबाद संभाजीनगर आणि पुण्यातला असलेला वाद, पुणे आणि कोल्हापूरमध्ये असलेला वाद, कोल्हापूर आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये असलेला वाद, ह्या विषयाचा हा विषय नाही आहे. हा देशाचा विषय आहे आणि म्हणून देशाच्या विषयाला प्राधान्य दिलेलं आहे. तुम्ही दोन सांगण्याचा विचार करा की समानता सर्वत्र असावी आणि दुसरीकडे राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं, याचं जे गेल्या 5 वर्षापासून भांडवल सुरू व्हायचं त्याच्यातून काही आउटपुट दिलेलं नाही. ह्या सगळ्या दोन गोष्टी तुम्ही कशा मांडता येईल? मी समानता म्हणतोय. मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर मराठा समाज कुठेतरी समानतेच्या लाईनवर येईल. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल किंवा आरक्षणाची शस्त्र म्हणून जर आरक्षणाचा वापर होत असेल तर अशा स्थितीमध्ये हे सगळं करण्यापेक्षा, हे सगळे बॉल इकडून तिकडे मारण्यापेक्षा युनिफॉर्म सिव्हिल कोड आणावा ज्याच्यातून धर्म आणि जातींना या देशामध्ये समानतेत आणता येऊ शकते. नाही, मग मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजूला तुम्ही लावून धरते ती बाजूला पडली जाते होती? अजिबात नाही. एका दोन गोष्टी डिमांड करणं, अर्थातच तुम्ही लक्षात घ्या, पहिला मुद्दा हाच आहे. दोन्हीही मुद्दे जर तुम्ही व्यवस्थित विचार करून बघितलं तर हे समानतेच्या विषयीचे मुद्दे आहेत. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं तर तो एक समाज कुठेतरी समानतेच्या उंबरठ्यावर येण्याची शक्यता. जर तुम्ही ते दिलं नाही तर मग किमान समान नागरी कायदा सगळीकडे द्या, तरीही ते समानतेच्या उंबरठ्यावर येतील. त्यामुळे मुद्दा कुठेही विसंगतीचा नाहीये. मुद्दा हा एकच आहे, तो म्हणजे या देशातल्या सगळ्या भूमिपुत्रांमध्ये समानता असली पाहिजे आणि सगळे समान असले तरच या देशामध्ये बंधुभाव टिकेल, नाही तर या देशामध्ये काही दिवसांनंतर गृहयुद्ध होईल. सगळ्यांनाच समान करण्यासाठी तुम्ही सगळ्यांचा विचार करा, नाहीतर कोणाचा करू नका. सगळ्यांना समान ठेवा. कशाला तुम्ही काही लोकांना पोटं भरण्यासाठी तुम्ही हे करताय? आज आरक्षित समाज, मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला की आरक्षित जे समाज आहेत त्यांची आज अवस्था बघा, भयंकर स्थिती आहे त्यांची. काही फार सुधारलेत असं नाहीये. मग हे 70-75 वर्षाचं आरक्षण गेलं कुठं त्यांचं? हे कोणीतरी तिसऱ्यानेच मारलं. मग कोणी मारलं? ते यांच्यापैकीच काही लोकांनी मारलं आणि त्यांनी त्यांच्याच मुलांना ते ट्रान्सफर केलं. एखादा माणूस IAS झाला, त्या कलेक्टर झाला, त्याच्या घरी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याचं चांगलं झालं, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या मुलाला खुल्या प्रवर्गातून टाकायचं का त्यांनी आरक्षित प्रवर्गातून टाकायचं? बरं सर, आपण आज असं खुल्या प्रवर्गातून टाकलं पाहिजे, आज आपण आरक्षितच टाकतो. मग ते बाकीचे जे गोरगरीब त्यांचे समाजाचे आहेत त्यांचं काय होतंय? पण सर आज आपण असं म्हणतात, पण ज्या लोकांना आजपर्यंत समजा आरक्षणावर समजा आधारित आहे, आरक्षणावर जगू राहिले, जर एक समान अधिकार कायदा केला तर त्यांचं कसं होणार? मग आरक्षणावर कोण जगतंय चेक करा. आरक्षणावर जगणारे, आरक्षण ज्यांना मिळालेले त्याच्यापैकी 5%च लोक आरक्षणावर जगत आहेत. बाकीचे नाही जगत आहेत, बाकीचे परेशानच आहेत. चेक करा. पण आरक्षण हे जसंही समजा तुम्ही म्हणता की ज्या लोकांना आरक्षण दिलं ते 75 वर्ष तसंच चालू आहे आणि ते कुठेतरी मोडून म्हणून लोक पण काही त्याबद्दल हे लक्षातच येत नाही लोकांच्या की आरक्षण मिळालं ना तर मग प्रत्येक आरक्षित माणूस त्याच्यात परिवर्तन व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? हो, व्हायला पाहिजे ना. होतंय का? नाही. मग हे आरक्षण कुठे जातंय? हे आरक्षण काही 5-25 घरातच जातंय. जसं मराठ्यांमध्ये 5-25 घरच मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, खासदार झाले, आमदार झाले, पण समाज मागे पडला. तसंच SC/ST मध्ये पण आहे. काही लोक पुढे गेले, मान्य आहे, पण तेच लोक पुढे जात राहिले, बाकीचे ते तसंच बोंबलले. विलासराव देशमुखांचा मुलगा अमित देशमुख मंत्री, रायमान जाधवांचा मुलगा हर्षवर्धन जाधव आमदार,
ठीक आहे, पण बाकीच्या मराठ्यांचं काय? तसंच SC/ST मध्ये खोब्रागडेंची मुलगी IFS. मग त्या माझ्या गावातल्या उत्तम बनकरांचा मुलगा काय? त्याचं तो कुठे? तो तर तिथंच आहे जिथं होता. उत्तम बनकर पण तिथंच, त्याचा मुलगाही तिथं, त्याच्या मुलाचा मुलगाही तिथंच. त्यांना तर काहीच नाही. आणि खोब्रागडेंसारखे हजारो तुम्हाला एक्झाम्पल दिसतील की त्यांनी बरोबर माल मारून दिला आरक्षणाचा. रामनाथ कोविंद आजचे महामहिम राष्ट्रपती, त्यांच्या नातवाला आरक्षणामधून काही भरायची गरज आहे का? पण तो म्हणणार मी आरक्षित समाजाचा आहे, मला मिळालं पाहिजे. अरे पण तुझे आजोबा देशाचे राष्ट्रपती आहेत, तुला कशाला आवश्यकता पाहिजे? पण नाही, ज्युडिशरीमध्ये तेच, पोलीसमध्ये तेच, IAS मध्ये तेच. जे होतात त्यांचीच पोरं त्याचा फायदा घेतात, मग बाकीची कशी काय त्याच्यामध्ये येणार? आता जे समजा गादीवर बसलेले किंवा सत्तेमध्ये आहे तेच त्यांच्याकरता राखून ठेवतात की हा पोलिसाचा मुलगा, याला सूट मिळावी. पोलिसाचा मुलगा, हो, आता पोलिसाचा मुलगा आहे, IASचा मुलगा आहे, कुठल्याही प्रस्थापित चांगल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्यांची आहे याच्यातला मुलगा आहे, त्याला आरक्षणाची काय गरज आहे? त्यांनी खुल्या प्रवर्गातून गेलं पाहिजे, पण तसं होत नाही. आणि तो चांगल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा असल्यामुळे त्याला इतर त्याच्या समाजातल्या मुलांपेक्षा जास्तीचे मार्क मिळतात. जास्तीचे मार्क मिळाल्यामुळे त्याला रिझर्वेशन मिळतं. ह्याला कमी मार्क मिळतात कारण ह्याच्याकडे शैक्षणिक सुविधा नाही आहे, त्याच्याकडे हे नाही आहे, ते नाही, हजार गोष्टी नाही आहेत. त्यामुळे तो तिथल्या तिथंच आहे. आणि हे बाकीचेच क्रिमिलेअरच माझ्या मारतात. अनेकदा सुप्रीम कोर्टाने सांगितलं क्रिमिलेअरला उडवतं का कोण? नाही उडवत. मग माझ्या सगळी जर क्रिमिलेअर मारत असेल तर सतीश शेगावकरच्या मुलीने काय करायचं? नाही पण सर, आता मास्तर शाळेमध्ये शिक्षण ज्यावेळेस देतात त्यावेळेस शिक्षण सर्वांना एकसारखंच दिलं जातं. त्या ठिकाणी कमी जास्तपणा येतच नाही. तर मग एक IAS एक अधिकारी बनू शकतो आणि IASचा अधिकारीचा मुलगा, एक मुलगा दाखवा एका IAS ऑफिसरचा की जो जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो शिकायला. मध्यंतरी सुप्रीम कोर्टने ऑर्डर केली होती की सगळे आमदार, खासदार, मंत्री, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर यांनी मुलं त्यांची खाजगी शाळेत न टाकता जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या शाळेत टाकावी, शासकीय शाळेत, शासकीय शाळेत टाकावी. म्हणजे ऑटोमॅटिकली शासकीय शाळेचा दर्जा उंच होईल. ते झालं नाही, स्ट्राईक डाऊन झालं. त्यामुळे कुठल्या कलेक्टरचा मुलगा खाजगी शाळेत जातो मला ते सांगा, भले तो आरक्षणात असो नसो. आरक्षणात असलेला जो कलेक्टर आहे त्याचा मुलगा जातो का शाळेत शासकीय? तो कुठे जातो शाळेत? नाथ व्हॅली, हॉली क्रॉस. कलेक्टरांची मुलं आत्तापर्यंतची एक तर होली क्रॉसमध्ये गेली, नाही तर नाथ व्हॅलीमध्ये, नाथ व्हॅली सुरू झाल्यापासून जातात. कोणीही शासकीय शाळेत जात नाही. आणि तोच कलेक्टर शिक्षण अधिकाऱ्याला झापतो की का रे तुझी शाळा कशी व्यवस्थित चालत नाही. अरे तुझा मुलगा टाक ना त्याच्यामध्ये, खुद शाळेची व्यवस्था बदलेल. आणि हे मी म्हणत नाही, देशाचं सुप्रीम कोर्ट म्हणून झालेलं आहे याच्यावरती. गपचूप आमदार, खासदार, मंत्री आणि IAS IPS ऑफिसरची मुलं शासकीय शाळेत टाका, कशी सुधारत नाही शासकीय शाळा आम्ही बघतो. ते तरी मान्य होतं, पण त्याचा फायदा घेणारे का चारच लोक आहेत. बाकीचे तर लोक कामगार चौकात उभे त्याचे. आणि जर उलट त्याच्याकडे जर थोडं दृष्टी करून बघितलं, जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला सगळं प्रायव्हेट शिक्षकापेक्षा जास्त पगार आहे. कुठेतरी धोरण चुकतं आहे, ते धोरण नीट करण्याची आवश्यकता आहे. मी असं वाटत नाही का त्याच्यात असलेले कामगार कुठे असतात? त्यांच्या आजूबाजूला जर आपण बघितलं ते स्लम एरियाकडचे असतात जास्त असतं, बरोबर? स्लम एरियामध्ये जास्त दारूची दुकानं आहेत. सर्वात मला आपण एज्युकेशन सर्वात त्यांना पोहोचत नाही आहे. मी काय म्हणतोय की आरक्षण ज्या वेळेला आपण एखाद्या वर्गाला देतो तर ह्याची जबाबदारी आपली नाही का की त्या वर्गाच्या प्रत्येक माणसापर्यंत त्याचा फायदा पोचावा? तसं होत नाही आहे. 4 लोकच आरक्षणाचा फायदा घेतात, बाकीचे 96 लोक तसेच पडलेत. 75 वर्षात ही स्थिती का असावी SC/ST समाजाची? SC/ST समाजाची एकूण लोकसंख्या किती, त्यांना आरक्षण किती, याचा मुकाबला जर तुम्ही केला आणि 75 वर्ष जर जोडले, आज प्रत्येक आरक्षित माणूस हा व्यवस्थित झाला पाहिजे होता. मराठा समाजाची मुलं बहुत ही पक्के तरीके से बोलना चाहता हूं कि मैं दुर्दैव से लोकसभा हार गया. अगर मैं लोकसभा सदस्य बन जाता तो राहुल गांधी जी ने तो सिर्फ प्यार की झपकी नरेंद्र मोदी जी को दी थी. मैं नरेंद्र मोदी जी की दाढ़ी खींचने को भी कम नहीं करता था. त्यामुळे त्या अनुषंगाने दिल्लीतलं आमचं आंदोलन झालं.
पण तदनंतर त्यांनी राज्याकडे हे अधिकार पाठवले. आज राज्याकडे जरी हे अधिकार पाठवलेले असतील तरी सुद्धा 50% आरक्षणाच्या कॅपच्या अनुषंगाने राज्य सरकार सुद्धा आज असमानता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून फार काही करू शकते अशी स्थिती नाही. आणि त्यामुळे केंद्र सरकारनेच या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या भूमिकेचा आज मी पुनरुच्चार करतो. मध्यंतरी आपण बघितलं असेल की राहुल गांधीजींनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली सभागृहात. मी आज प्रसार माध्यमांशी बोलताना एक गोष्ट आवर्जून सांगेन की हर्षवर्धन जाधव जर खासदार झाला असता तर मी गळाभेट घेतली नसती तर नरेंद्र मोदींची दाढी ओढली असती. कारण ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी या सगळ्या असमानतेला खतपाणी देण्याचं काम राजकीय हेतूने सुरू केलेलं आहे, त्या पद्धतीने जर हा देश पुढे गेला तर या देशामध्ये एक दिवशी गृहयुद्ध होईल, म्हणजे सिव्हिल वॉर होईल. जे लोक असमानतेला आज सामोरे जात आहेत, 90% मार्क मिळून सुद्धा माणूस फेल होतो, 40% मार्क मिळून सुद्धा माणूस पास होतो. जो 40% पास होतो तो त्याच्याच मुलाला पुन्हा 40% पास करतो. जो पुन्हा 40% पास होतो पुन्हा त्याच्याच मुलाला तो पुन्हा 40%च पास करतो. आरक्षणाची फायद्याची शृंखला ही आरक्षित वर्गाच्या काही कुटुंबापर्यंतच आज सीमित राहिलेली आहे. सर्वसामान्य आरक्षणामध्ये असलेल्या लोकांना आज आरक्षणाचा फायदा होत नाहीये. सर्वसामान्य आरक्षित कुटुंबातले लोक आजही, आज औरंगाबाद संभाजीनगरचं उदाहरण घेतलं तर कामगार चौकात जर तुम्ही सकाळी 8:30 वाजता गेलात, 90% गवंडी काम करणारे SC ST समाजाचे लोक आहेत. काय झाले? ते 75 वर्षापासून का तिथेच काम करतायत? याचा अर्थ आरक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. ते त्यांच्यापैकी काही लोकांनी स्वतःकडे, स्वतःच्या फॅमिलीचा उद्धार करण्यासाठी वापरलं. तेलंगणामध्ये एक SC ST समाजाची संघटना आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आरक्षण मुक्त भारत पाहिजे. मी त्यांना विचारलं की तुम्ही असं कसं स्टेटमेंट करता, कारण तुम्हाला तर आरक्षण दिलेलं आहे. ते म्हटले की आमच्या काही कुटुंबांनीच हे आरक्षण वापरल्यामुळे सर्वसामान्य आमच्या कुटुंबांपर्यंत आरक्षणाची सुविधा उपलब्धच होऊ दिली गेली नाही. एका घरामध्ये 10 IAS ऑफिसर आहेत, एका घरामध्ये 20 IPS ऑफिसर आहेत. पुन्हा 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 तीच घरं त्या आरक्षणाचा फायदा घेत आहेत. मग बाकीचे लोक नाहीत का त्यांच्याच समाजाचे? मग त्यांच्या समानतेचं काय? ते कधी समानतेमध्ये येणार? आज महाराष्ट्रामध्ये बघा का देशामध्ये बघा, SC ST समाजाची हाल बघवत नाही. मग आरक्षण 75 वर्ष दिल्याच्या नंतर यांचे असेच हाल का, असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे मनामध्ये. मग त्याचं कारण हे आहे की या लोकांपैकी काही लोकांनीच हे सगळे फायदे घेतले, बाकीच्यांना तसंच सोडून दिले आणि त्यामुळे समानता येत नाहीये. राजकीय मंडळी आपली आपली पोळी भाजून घेत आहेत. गोरगरीब लोकांपर्यंत आरक्षणाचे फायदे पोहोचत नाहीयेत आणि त्यामुळे गोरगरीब लोकांपर्यंत जर फायदे पोहोचायचे असतील, समानता प्रस्थापित करायची असेल तर केंद्र सरकारने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार जर भूमिका घेणार नाही तर काहीही होणार नाही. आरक्षण हे फक्त मतदानासाठी वापरण्यात येणारं एक शस्त्र म्हणून उरलेलं आहे. याच्या पलीकडे सामाजिक उत्थानासाठी आरक्षणाचा कुठलाही फायदा झालेला नाही. जो एक IAS होतो आरक्षणामधून तो त्याच्याच मुलाला IAS करतो, जो IAS होतो दुसरा तो त्याच्याच मुलाला IAS करतो. पण बाकीच्या लाखो लोकांचं काय जे त्या ठिकाणी आज अडचणीत आहेत. काही असेही प्रश्न दिल्लीत आम्हाला विचारले गेले की मराठा समाजासाठी तुम्ही का मागताय? मराठ्यांचे तर एवढे मुख्यमंत्री झाले, मराठ्यांचे तर एवढे साखर कारखाने आहेत, मराठ्यांचे तर एवढे सूतगिरणे आहेत. मी त्यांना उत्तर एकच दिलं की हे जेवढे साखर कारखानेवाले, सूतगिरणीवाले मुख्यमंत्री तुम्ही सांगताय, यांची कुटुंब जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये 200 ते 300 आहेत. पण महाराष्ट्रामध्ये 35% समाज मराठा आहे. मग या 200 कुटुंबांनी राज्य केल्यामुळे तुमचं म्हणणं असं आहे का की ह्या पूर्ण 35% समाजाचं उत्थान झालं? मग जर तुम्ही तसं म्हणत असाल
तर ह्याचा अर्थ असा आहे की भारताचे 2 दलित राष्ट्रपती झाले म्हणजे भारतामध्ये सगळे दलितांचं उत्थान झालं. दलितांचं उत्थान झालेलं नाही. भलेही राष्ट्रपती 2 दलित झालेले असो, दलितांचं उत्थान झालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग जर ही वस्तुस्थिती आहे तर तुम्ही असं का म्हणता की मराठ्यांचे हे खासदार झाले किंवा आमदार झाले किंवा साखर कारखानदार झाले किंवा सुगिरणेवाले झाले किंवा मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, याचा अर्थ अख्खा मराठा समाजाचं उत्थान झालं? असं नाही. हा जो लढा आम्ही उभा केलेला आहे, हा लढा सर्वसामान्य भारतीयांच्यासाठी आहे. मग तो मराठा असो, ब्राह्मण असो, मारवाडी असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, या सगळ्यांच्यासाठीचा हा लढा आम्ही उभा करतोय. ज्या ज्या लोकांना आरक्षण पद्धतीमुळे असमानतेचा फटका बसतोय त्यांच्यासाठी हा लढा आम्ही उभा करतोय, ज्याच्यामध्ये सगळे जाती आणि सगळे धर्म येतात. त्यामुळे त्या अनुषंगाने दिल्लीतलं आमचं आंदोलन झालं. पण तदनंतर त्यांनी राज्याकडे हे अधिकार पाठवले. आज राज्याकडे जरी हे अधिकार पाठवलेले असतील तरी सुद्धा 50% आरक्षणाच्या कॅपच्या अनुषंगाने राज्य सरकार सुद्धा आज असमानता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून फार काही करू शकते अशी स्थिती नाही. आणि त्यामुळे केंद्र सरकारनेच या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या भूमिकेचा आज मी पुनरुच्चार करतो. मध्यंतरी आपण बघितलं असेल की राहुल गांधीजींनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली सभागृहात. मी आज प्रसार माध्यमांशी बोलताना एक गोष्ट आवर्जून सांगेन की हर्षवर्धन जाधव जर खासदार झाला असता तर मी गळाभेट घेतली नसती, तर नरेंद्र मोदींची दाढी ओढली असती. कारण ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी या सगळ्या असमानतेला खतपाणी देण्याचं काम राजकीय हेतूने सुरू केलेलं आहे, त्या पद्धतीने जर हा देश पुढे गेला तर या देशामध्ये एक दिवशी गृहयुद्ध होईल, म्हणजे सिव्हिल वॉर होईल. जे लोक असमानतेला आज सामोरे जात आहेत, 90% मार्क मिळून सुद्धा माणूस फेल होतो, 40% मार्क मिळून सुद्धा माणूस पास होतो. जो 40% वाला पास होतो तो त्याच्याच मुलाला पुन्हा 40% पास करतो. जो पुन्हा 40% पास होतो पुन्हा त्याच्याच मुलाला तो पुन्हा 40%च पास करतो. आरक्षणाची फायद्याची शृंखला ही आरक्षित वर्गाच्या काही कुटुंबापर्यंतच आज सीमित राहिलेली आहे. सर्वसामान्य आरक्षणामध्ये असलेल्या लोकांना आज आरक्षणाचा फायदा होत नाहीये. सर्वसामान्य आरक्षित कुटुंबातले लोक आजही, आज औरंगाबाद संभाजीनगरचं उदाहरण घेतलं तर कामगार चौकात जर तुम्ही सकाळी 8:30 वाजता गेलात, 90% गवंडी काम करणारे SC ST समाजाचे लोक आहेत. अशा स्थितीमध्ये जर त्यांना मिळणार नाही तर ही मुलं आत्महत्येकडे वळण्याची भीती वाटते. अगोदरच 45 मुलांनी आत्महत्या केली आहे. पुन्हा जर आता अशा पद्धतीने काही झालं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार असेल. नक्कीच. पण एक नाही, आज आम्ही विषय जो घेतला आणि सातत्याने विषय जे घेत असतो ते काही असे विषय घेत असतो ज्या विषयांना जास्त प्रायोरिटी आहे. समाजामध्ये अनेक प्रकारचे अनेक विषय आहेत. कोणत्या विषयाला तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे ह्याचा चॉईस तुम्हाला करावा लागेल. आज हा जो विषय आम्ही घेतला हा देशाच्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पायनल कॉर्ड असं म्हणतो, मूळ जी नाडी देशाची आहे, या नाडीबद्दलचा हा विषय आहे. हा फक्त औरंगाबाद संभाजीनगर आणि पुण्यातला असलेला वाद, पुणे आणि कोल्हापूरमध्ये असलेला वाद, कोल्हापूर आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये असलेला वाद, ह्या विषयाचा हा विषय नाही आहे. हा देशाचा विषय आहे आणि म्हणून देशाच्या विषयाला प्राधान्य दिले आहे. तुम्ही 2 मागण्याचा विचार करा की समानता सर्वत्र असावी आणि दुसरीकडे राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं. याचं जे गेल्या 5 वर्षापासून भांडवल सुरू व्हायचं त्याच्यातून काही आउटपुट दिलं नाही. या सगळ्या 2 गोष्टी तुम्ही कशा मांडताय? मी समानता म्हणतोय. मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर मराठा समाज कुठेतरी समानतेच्या लाईनवर येईल. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल किंवा आरक्षणाची शस्त्र म्हणून जर आरक्षणाचा वापर होत असेल तर अशा स्थितीमध्ये हे सगळं करण्यापेक्षा
हे सगळे बॉल इकडून तिकडे मारण्यापेक्षा युनिफॉर्म सिव्हिल कोड आणावा, ज्याच्यातून धर्म आणि जातींना या देशामध्ये समानतेत आणता येऊ शकते. नाही, मग मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू तुम्ही लावून धरते ती बाजूला पडली जाते होती? अजिबात नाही. एका दोन गोष्टींची डिमांड करणं अर्थातच तुम्ही लक्षात घ्या, पहिला मुद्दा हाच आहे. दोन्हीही मुद्दे जर तुम्ही व्यवस्थित विचार करून बघितलं तर हे समानतेच्या विषयीचे मुद्दे आहेत. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं तर तो एक समाज कुठेतरी समानतेच्या उंबरठ्यावर येण्याची शक्यता. जर तुम्ही ते दिलं नाही तर मग किमान समान नागरी कायदा सगळीकडे द्या, तरीही ते समानतेच्या उंबरठ्यावर येतील. त्यामुळे मुद्दा कुठेही विसंगतीचा नाहीये. मुद्दा हा एकच आहे, तो म्हणजे या देशातल्या सगळ्या भूमिपुत्रांमध्ये समानता असली पाहिजे आणि सगळे समान असले तरच या देशामध्ये बंधुभाव टिकेल, नाही तर या देशामध्ये काही दिवसांनंतर गृहयुद्ध होईल. हा न्याय नाही दिला तर अशा परिस्थितीमध्ये या मोहिमेला व्यापकता आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही आणि देशामधल्या सगळ्या तमाम गोरगरिबांना एकत्र करून आम्ही या संदर्भामध्ये लढा उभा करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. राजकीय मंडळी आपली आपली पोळी भाजून घेत आहेत. गोरगरीब लोकांपर्यंत आरक्षणाचे फायदे पोहोचत नाही आहेत आणि त्यामुळे गोरगरीब लोकांपर्यंत जर फायदे पोहोचायचे असतील, समानता प्रस्थापित करायची असेल तर केंद्र सरकारने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार जर भूमिका घेणार नाही तर काहीही होणार नाही. आरक्षण हे फक्त मतदानासाठी वापरण्यात येणारं एक शस्त्र म्हणून उरलेलं आहे. याच्या पलीकडे सामाजिक उत्थानासाठी आरक्षणाचा कुठलाही फायदा झालेला नाही. जो एक IAS होतो आरक्षणामधून तो त्याच्याच मुलाला IAS करतो, जो IAS होतो दुसरा तो त्याच्याच मुलाला IAS करतो. पण बाकीच्या लाखो लोकांचं काय जे त्या ठिकाणी आज अडचणीत आहेत. काही असेही प्रश्न दिल्लीत आम्हाला विचारले गेले की मराठा समाजासाठी तुम्ही का मागताय? मराठ्यांचे तर एवढे मुख्यमंत्री झाले, मराठ्यांचे तर एवढे साखर कारखाने आहेत, मराठ्यांचे तर एवढे सूतगिरण्या आहेत. मी त्यांना उत्तर एकच दिलं की हे जेवढे साखर कारखानेवाले, सूतगिरणीवाले मुख्यमंत्री तुम्ही सांगताय, यांची कुटुंब जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये 200 ते 300 आहेत, पण महाराष्ट्रामध्ये 35% समाज मराठा आहे. मग या 200 कुटुंबांनी राज्य केल्यामुळे तुमचं म्हणणं असं आहे का की ह्या पूर्ण 35% समाजाचं उत्थान झालं? मग जर तुम्ही तसं म्हणत असाल तर ह्याचा अर्थ असा आहे की भारताचे 2 दलित राष्ट्रपती झाले म्हणजे भारतामध्ये सगळे दलितांचं उत्थान झालं. दलितांचं उत्थान झालेलं नाही. भलेही राष्ट्रपती 2 दलित झालेले असो, दलितांचं उत्थान झालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग जर ही वस्तुस्थिती आहे तर तुम्ही असं का म्हणता की मराठ्यांचे हे खासदार झाले किंवा आमदार झाले किंवा साखर कारखानदार झाले किंवा सूतगिरण्यावाले झाले किंवा मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, याचा अर्थ अख्खा मराठा समाजाचं उत्थान झालं? असं नाही. हा जो लढा आम्ही उभा केलेला आहे हा लढा सर्वसामान्य भारतीयांच्यासाठी आहे. मग तो मराठा असो, ब्राह्मण असो, मारवाडी असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, या सगळ्यांच्यासाठीचा हा लढा आम्ही उभा करतोय. ज्या ज्या लोकांना आरक्षण पद्धतीमुळे असमानतेचा फटका बसतोय त्यांच्यासाठी हा लढा आम्ही उभा करतोय, ज्याच्यामध्ये सगळे जाती आणि सगळे धर्म